नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर केशव रामचंद्र जोशी लिखित श्री तैलंग स्वामी महाराज यांचे चरित्र. ओम श्रीमद अमृतमूर्तये श्री शिववामनाय नमः. आपला भाग चालला 19वा. चित्तशुद्धी. समस्त हिंदू धर्माचे अर्थातच सनातन वैदिक धर्माचे सार चित्तशुद्धी हेच आहे. जे लोक हिंदू धर्मावर प्रेम करतात किंवा ज्यांना हिंदू धर्माचं मर्म जाणून घेण्याची इच्छा आहे त्यांनी चित्तशुद्धी या तत्वाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. चित्तशुद्धी या तत्वासमोर साकार उपासना किंवा निराकार उपासना, एक ईश्वरवाद किंवा अनेक ईश्वरवाद, द्वैत किंवा अद्वैत, ज्ञानवाद, भक्तिवाद किंवा कर्मवाद या सर्व गोष्टी तुच्छ वाटतात. चित्तशुद्धी झाली की सर्व मतं शुद्ध असतात आणि चित्तशुद्धीच्या अभावी सर्व मतं किंवा मार्ग हे अशुद्धच असतात. त्यामुळे सिद्धांतही चुकीचेच ठरतात. ज्यांची चित्तशुद्धी झालेली असते त्यांना कोणत्याही धर्माची आवश्यकता भासत नाही. चित्तशुद्धी हे काही फक्त हिंदू धर्माचेच अर्थात सनातन वैदिक धर्माचं सार आहे असं नसून ते इतरही सर्व धर्मांचं सार आहे. आणि यामुळे ज्याचं चित्त शुद्ध झालेलं असतं ते समाजात श्रेष्ठ हिंदू, श्रेष्ठ बौद्ध, श्रेष्ठ मुसलमान या दृष्टीने ओळखता येतात. या लोकांनाच श्रेष्ठत्वाची प्रतिष्ठा प्राप्त होते. ज्या लोकांचं चित्त शुद्ध झालेलं नसतं ते लोक समाजातील कोणत्याही धर्माचे केंद्रबिंदू होऊ शकत नाहीत, प्रतिष्ठित समजले जात नाहीत. चित्ताची शुद्धी हाच खरा धर्म आहे. हिंदू धर्मामध्ये अर्थातच सनातन वैदिक धर्मामध्येच त्याचं जास्त प्रखरतेने प्राबल्य आढळून येतं. ज्याचे चित्त शुद्ध नाही त्याला कधीही हिंदू म्हणून संबोधू नये आणि अशा माणसाचा हिंदू म्हणून उल्लेखसुद्धा करू नये. अशा प्रकारच्या लक्षणांवरून आणि कार्यांवरून चित्तशुद्धी म्हणजे काय आहे हे ओळखता येतं. चित्तशुद्धीचं सर्वात पहिलं लक्षण इंद्रिय संयम हे आहे. इंद्रिय संयम याचा अर्थ एकाच वेळी सर्व इंद्रियांना दाबून टाकणं किंवा त्याचं दमन करणं असा होत नाही. इंद्रियांना आपापल्या अधीन करून ठेवणं परंतु आपण मात्र त्यांच्यात अधीन नसणं यालाच खरं इंद्रिय संयम असं म्हणता येईल. अति खाणं ही देखील एक प्रकारची इंद्रिय लोलुपताच आहे. मात्र त्याचा संयम करणं याचा अर्थ बिलकुल न खाणं किंवा नुसतं वायुभक्षण करणं असा काही होत नाही. जरुरीपेक्षा अर्धाच आहार करणं किंवा आहारामधून मुद्दामहून कंजूसी करून दिवस घालवणं याचा अर्थ खाण्याच्या इंद्रिय लोलुपतेचा संयम करणं असा होत नाही. याउलट शरीर आणि त्याचं स्वास्थ्य या दोहोंच्याही संरक्षणासाठी ज्या प्रकारच्या आणि ज्या मात्रेत आहाराची शरीराला गरज असते तेवढाच आहार घेणं म्हणजेच खरा इंद्रिय संयम आहे. अशा प्रकारे आहार घेतल्याने इंद्रिय संयमात कोणत्याही प्रकारचं विघ्न येत नाही. इंद्रिय संयम हे काही मोठं काम नाही आहे. केवळ इंद्रियांच्या अधीन न होता उलटपक्षी त्यांनाच आपल्या अधीन करून ठेवल्यामुळे सहजगत्या इंद्रिय संयम साधता येतो. आणि याकरता त्यासाठी उत्तम आहार करणं ही गोष्ट अपराधीपणाची मानू नये. उत्तम आहाराची आशाही करू नये. ढोबळमानाने असं म्हणता येईल की इंद्रियांच्या बाबतीत निरीच्छ राहणं म्हणजेच इंद्रिय संयम आहे. आत्मरक्षणार्थ, धर्मरक्षणार्थ किंवा काही ऐच्छिक नियमांच्या रक्षणार्थ ज्या प्रमाणात इंद्रियांना तृप्त करणं आवश्यक असतं तेवढ्याच प्रमाणात इंद्रियांना तृप्त करून न राहता त्यापेक्षा जास्त तृप्ततेची जे आशा करतात त्यांना कधीही इंद्रिय संयम साधता येत नाही. मात्र अशी आकांक्षा जे करीत नाही त्यांना इंद्रिय संयम अवश्य साधतो. ज्यांना इंद्रिय लोलुपतेच्या मागे न लागता केवळ धर्मरक्षणापुरतीच इंद्रिय तृप्ती किंवा सुख प्राप्त करून घेणं जमलं त्यांनाच खऱ्या अर्थाने इंद्रिय संयम साधला असं म्हणता येईल. असे बरेच लोक आढळून येतात की जे स्वतःला इंद्रिय संयम उत्तम रीतीने जमला आहे हे दाखवण्यासाठी आपल्या सर्व प्रकारच्या वासना आतल्या आत दाबून ठेवतात आणि अशा प्रकारे सर्व इंद्रियांचं एकाच वेळी दमन करण्याचा प्रयत्न करतात. परंतु असा प्रयत्न करतेवेळी
त्यांच्या सर्व प्रकारच्या वासना मात्र शिल्लक राहूनच जातात. ते केवळ लोकलज्जेस्तव किंवा जनमानसामध्ये प्रसिद्धी मिळवण्याच्या हेतूने, तसंच स्वतःची आध्यात्मिक उन्नती व्हावी या उद्देशासाठी किंवा आपली धार्मिकता जाहीर करण्यासाठीच जितेंद्रियांप्रमाणे वागत असतात. परंतु या प्रयत्नात त्यांच्या सर्व वासना आतल्या आत भडकून उठलेल्या असतात. जरी असे लोक जन्मभर निष्कलंक राहिले, त्यांचं कधीही स्खलन झालं नाही, तरी त्यांचा इंद्रिय संयम झालेला नसतो. किंबहुना ते या संयमापासून खूप दूर असतात. त्यामुळे जे लोक निरंतर इंद्रिय तृप्तीसाठी उद्योग करतात, त्यात सफल होतात, अशा लोकांमध्ये आणि उपरोक्त प्रकारे जे तथाकथित धर्मात्मा असतात, त्यांच्यामध्ये कोणताच फरक असत नाही. या दोन्ही प्रकारच्या लोकांना इहलोकातील नरकाग्नीमध्ये एकसारखं जळणं भाग पडतं. आणि याकरता तुम्ही इंद्रियांची तृप्ती करा अगर न करा, ज्यावेळी भ्रमाने देखील इंद्रिय तृप्तीची भावना मनात येणार नाही, परंतु केवळ आत्म्याच्या किंवा धर्माच्या रक्षणार्थ इंद्रियांचा वापर करणं अपरिहार्य ठरेल, त्यात आपल्याला सुखापेक्षाही दुःखाचीच जाणीव अधिक होईल. त्यावेळी आपला इंद्रिय संयम झालेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. या इंद्रिय संयमाशिवाय, अर्थात जोपर्यंत हा इंद्रिय संयम साधत नाही तोपर्यंत योग, तपश्चर्या, उपासना किंवा कोणतीही कठीण साधना या सर्व गोष्टी खोट्याच आहेत. केवळ योग किंवा तपश्चर्येनेच इंद्रिय संयम होत नाही. या संसारामध्येच राहून खरा इंद्रिय संयम होऊ शकतो. अरण्यामध्ये, जंगलामध्ये राहून आणि इंद्रिय तृप्त करणाऱ्या साधनांपासून दूर राहून, सर्व विषयांपासून अलिप्त राहून जर साधक विचार करायला लागला की आपण इंद्रिय विजयी झालेले आहोत, तर ते साफ चुकीचं आहे. ज्याप्रमाणे कच्चं मडकं हात लागताच फुटतं, त्याचप्रमाणे अशा साधकांचा इंद्रिय संयम केवळ लोभाच्या स्पर्शाने सुद्धा टिकत नाही. याची अनेक उदाहरणं आहेत. स्वर्गातून मेनका नावाची एक अप्सरा आली, तेव्हा विश्वामित्र ऋषींचा योगभंग झाला. धैर्य धारण करू न शकल्यामुळे शेवटी इंद्रिय तृप्ती झाल्यानंतरच ते शांत झाले. ज्या देशामध्ये जी वस्तू मिळत नाही, तिथले लोक ती वस्तू खात नाहीत किंवा त्या गोष्टीचा ते व्यवहारही करीत नाहीत. परंतु ती वस्तू जर उपलब्ध असेल तर, आणि अत्यंत आवडीने ती वस्तू ते खात असतील तर, अर्थातच इथे त्यांनी त्या वस्तूचा त्याग केला असं म्हणता येणार नाही. जे लोक संसार करताना दररोज विविध वासनांबरोबर युद्ध करीत असतात, ते युद्धात कधी विजयी तर कधी पराजित होतात, परंतु अखेर ते इंद्रियावर विजय मिळवू शकतात. श्री पराशर ऋषी किंवा श्री विश्वामित्र ऋषी यांना इंद्रियांवर विजय मिळवणं शक्य झालं नाही. मात्र पितामह श्री भीष्म किंवा श्री लक्ष्मण यांनी सहजासहजी इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे. चित्तशुद्धीची इंद्रिय संयमाशिवाय आणखीही काही मोठी किंवा श्रेष्ठ लक्षणं आहेत. काही जण इंद्रिय संयमी असतात, परंतु अन्य काही कारणांमुळे त्यांचं चित्त शुद्ध नसतं. ते इंद्रिय सुख भोगीत नाहीत, पण आपण सुखासीन राहावं, आपल्यावर सर्व लोकांनी प्रेम करावं, अशी वासना त्यांच्या मनामध्ये प्रबल रूपाने असते. आपल्याला पैसा, मान, सन्मान, यश, सौभाग्य मिळालं पाहिजे, आपण मोठं झालं पाहिजे, आपल्याला सर्व लोकांनी धार्मिक व्यक्ती किंवा महात्मा म्हणून मान्यता द्यावी, या गोष्टीचीच ते कामना करीत राहतात. या वासना पूर्ण व्हाव्यात याकरता ते सतत प्रयत्न करतात. त्यामुळेच असे लोक करू नये अशी कर्म करीत राहतात. त्याशिवाय इतरही अनेक विषयांचा ते विचार करीत असतात. जे लोक इंद्रियासक्त किंवा भोगाकांक्षी असतात, त्यांच्यापेक्षाही ते निकृष्ट दर्जाचे असतात. त्यांच्या लेखी धर्म, कर्म, ज्ञान आणि भक्ती यांना काहीच महत्त्व नसतं. ईश्वराला मानत असून देखील ईश्वर आहे किंवा नाही याबाबत त्यांना पूर्ण विश्वास नसतो. इंद्रियासक्ती किंवा वासनापूर्तीची अपेक्षा, स्वार्थी विचारधारणा चित्तशुद्धीसाठी फार मोठी बाधा आहे. स्वार्थीपणा आणि वासना त्यागाशिवाय चित्त शुद्ध होत नाही. जेव्हा आपण इतर लोकही आपल्यासारखेच आहेत असं समजू किंवा ज्याप्रमाणे आपलं सुख आपण शोधित असतो त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्याही सुखासाठी झटू, आणि जेव्हा दुसऱ्यांना स्वतःपेक्षाही महान समजू,
तसंच जेव्हा आपल्या स्वतःला विसरून दुसऱ्यांना आपलं सर्वस्व समजू, जेव्हा इतरांमध्ये स्वतःला सामावून टाकू, जेव्हा आपला आत्मा विश्वव्यापी होईल, तेव्हा आपली चित्तशुद्धी झाली आहे असं समजावं. असं न करता केवळ सूत्र म्हणजे जानवं, कौपीन म्हणजे लंगोटी धारण करून, संसाराचा त्याग करून, भिक्षावृत्तीचं अवलंबन करून, भिक्षापात्र घेऊन दारोदार देवाचं नाव घेऊन हिंडल्याने चित्तशुद्धी होत नाही. यापेक्षा जो राजा हिरे माणकांच्या अलंकारांनी युक्त अशा सिंहासनावर बसून एखाद्या भिक्षुकासारखा प्रजेच्या दुःखाचा आपल्या दुःखाप्रमाणेच आपुलकीने विचार करतो, त्याचं चित्त शुद्ध झालं आहे असं समजावं. जे सर्व शुद्धींचा निर्माता आहे, जे शुद्धमय आहेत, ज्यांच्या कृपेने चित्तशुद्धी होते, त्यांच्याविषयी प्रगाढ भक्ती असणं हे एक चित्तशुद्धीचं प्रमुख लक्षण आहे. आणि अशी भक्ती चित्तशुद्धी आणि धर्मप्राप्तीचं मूळ आहे. चित्तशुद्धीचं पहिलं लक्षण हृदयामध्ये शांती असणं हे आहे, तर दुसरं लक्षण दुसऱ्यांवर प्रेम करणं, तिसरं लक्षण भगवंतांविषयी भक्ती असणं हे आहे. ज्या व्यक्तीला अशी शांती, प्रेम आणि भक्तियोग प्राप्त झाला आहे, त्याला दुसरी कोणत्याही प्रकारची कामना राहतच नाही. अशा व्यक्तीला सालोक्य म्हणजे ईश्वराबरोबर एकत्र वास किंवा राहणं, सामिप्य म्हणजे ईश्वराजवळ राहणं आणि सायुज्य म्हणजे ईश्वरासारखं ऐश्वर प्राप्त होणं, सारूप्य म्हणजे ईश्वर रूप होणं किंवा त्याच्याशी सामरस्य होणं इत्यादी सर्व मुक्ती देऊ केल्या तरी तो भगवत भक्तीशिवाय आणखीन काहीही मागणार नाही. धनप्राप्तीच्या वासनेचा परित्याग करणं, अर्थातच धनप्राप्तीची आशा न धरणं, श्रद्धायुक्त राहणं, हिंसेचा त्याग करणं, निष्काम पूजेने किंवा जप तपादी अनुष्ठानाने परमेश्वराची प्रार्थना करणं, सर्व जीवांमध्ये तोच ईश्वर भरून राहिला आहे असा भाव ठेवणं, धैर्य आणि वैराग्य बाळगणं, संत महात्म्यांचा सन्मान करणं, दीनहीनांसाठी दया बाळगणं, मुमुक्षू जनांबरोबर मैत्री करणं, इंद्रियांवर नियंत्रण ठेवणं, अध्यात्मपर गोष्टींचं वाचन करणं, परमेश्वराचं भजन कीर्तन करणं, सरळपणे सत्संगतीत राहणं आणि निरहंकार वृत्तीने राहणं, या सर्व गुणांनी चित्तशुद्धीच होते. आणि असे गुण अंगी असलेले लोक कोणत्याही प्रयत्नांशिवाय चित्तशुद्धीची प्राप्ती करून घेतात. ज्याप्रमाणे फुलांचा सुगंध वाऱ्याच्या मदतीने दरवळत राहून आपली जागा सोडून येतो आणि नाकात शिरतो आणि आपल्याला आनंद देतो, त्याचप्रमाणे भक्तीने भरलेल्या चित्तात प्रयत्नांशिवाय परमात्म्याचा निवास होतो. परमात्मा प्रत्येक प्राणीमात्रामध्ये आत्म्याच्या रूपात राहत असतो. जोपर्यंत जीव सर्व प्राणीमात्रांमध्ये स्थित असलेला परमेश्वर आपल्या हृदयामध्ये स्थिर झालेला आहे हे जाणत नाही, तोपर्यंत त्याने स्वकर्मामध्ये तत्पर राहून उपासना किंवा जप करायला पाहिजे. जो मनुष्य स्वतःत आणि दुसऱ्यात थोडा जरी भेद बाळगतो, ज्याला आपल्याला जसं दुःख होतं तसं ते इतरांनाही होत असतं याची जाणीव किंवा अनुभूती नसते, त्याला हे सर्व जगत किंवा हे विश्व ईश्वरमय किंवा ब्रह्ममय कसं आहे याचा अनुभव कधीही येऊ शकत नाही. ईश्वर हा सर्वव्यापी आहे. तो सर्व ठिकाणी अर्थातच अरण्य, गाव, शहर, पाणी, भूमी, शून्य, दगड आणि सर्व प्राण्यांमध्ये आत्म्याच्या रूपात राहत असतो. ईश्वर हा सर्वव्यापी आहे असं नुसतं मुखाने म्हणत राहिल्याने कोणताही लाभ होणार नाही. याकरता ईश्वर हा सर्वव्यापी आहे असा मनाचा ठाम निश्चय करून सर्व जगतच ब्रह्ममय असल्याचा निश्चय करावा लागेल, तशी अनुभूती घ्यावी लागेल. जे लोक ज्ञानाच्या द्वारे ईश्वर हा सर्वव्यापी आहे, तो सर्वांतर्यामी आहे असं म्हणतात, ते जगत हे कोणत्या प्रकारचं ब्रह्ममय आहे हे उत्तम रीतीने जाणत असतात. ईश्वर हा काय पदार्थ आहे, की त्याचा आकार कोणता आहे, कोणत्या साधनमार्गाचा अवलंब करून त्यानुसार चाललं असता तो प्राप्त व्हावा किंवा प्राप्त होतो या संबंधीची कोणतीही धारणा निश्चित करता येत नाही. मात्र यासंबंधी अनुभूती घेता येते. इथपर्यंतच्या सर्व गोष्टी जर नीट लक्षात घेतल्या तर समजावून घेऊन त्याची अनुभूती घेण्याचा प्रयत्न केला तर प्रथम कारण रूपाने आणि नंतर प्रत्यक्ष रूपाने
ईश्वराचं दर्शन होऊ शकतं. वास्तविक पाहता ईश्वर हा रात्रंदिवस आपल्या समोरच आहे, परंतु आपण त्याला आपल्या अंतःकरणात पाहण्याची किंवा दर्शन घेण्याची इच्छा करीत नाही आणि यामुळेच आपण त्याला पाहू शकत नाही, त्याचं दर्शनही घेऊ शकत नाही. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. उद्याच्या भागात आपण धर्म या विषयावर काही ऐकणार आहोत.